जसं जसं माणसाच्या बुद्धीचा स्तर खाली खाली जातो तसं तसं त्या माणसाची कधीच कुठलीच चूक होत नसते असं त्याला वाटत असतं. आणि बुद्धी आणि मन एकदा शांत व्हायला लागलं, प्रगल्भ व्हायला लागलं, तर तुम्ही या जगाकडे आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, आपल्या देशाचा चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतील आणि आपला देश पुनश्च राजमार्गावरून धावायला लागेल. म्हणजे चूक मान्य करायला ही खूप मोठी ताकद लागते, आपल्या मनाची ताकद लागते, आपल्या बुद्धीची ताकद लागते, आपली इंटेलेक्च्युअल पॉवर खूप जास्त असायला हवी. त्यामुळेच जर आपण चूक केली असेल तर आपण त्याची माफी मागू शकतो. आणि चूक मान्य करण्यामध्ये कमीपणा कसला हो? जर तुमच्या मनाची ताकद असेल तर तुम्हाला चूक मान्य करण्यामध्ये अजिबात कमीपणा वाटत नाही. माझ्या ऑब्झर्वेशननुसार एकदा विवेकानंद परदेशात निघाले होते आणि एका परदेशी माणसाने त्यांना बऱ्याच शिव्या घातल्या. शिव्या घालत होता, परंतु विवेकानंद हे शांतपणे सगळ्या शिव्या न ऐकता आपलं समोरचं दृश्य बघत होते. शेवटी कंटाळून त्या परदेशी माणसानं विचारलं, मी तुम्हाला एवढ्या शिव्या देतोय तरी तुम्ही अविचलासारखे किंवा काहीही तुमच्यावर परिणाम होत नाही असं दिसतंय, असं का बरं? तर विवेकानंद त्याला म्हणतात, जर तू एखादी गोष्ट मला दिली आणि मला ती नको आहे आणि मी ती घेतलीच नाही तर ती कुणाकडे जाईल? तर तो मनुष्य म्हणाला, ऑब्व्हियसली माझ्याकडेच येईल. तसंच तू मला शिव्या देत होता परंतु मी त्या घेतल्याच नाही. हे सगळं ऐकून तो व्यक्ती अतिशय खजील झाला आणि त्याने विवेकानंदांची माफी मागितली. एक गोष्ट कधी लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आतपर्यंत किती जाऊ देतोय, आपल्या मनापर्यंत किती जाऊ देतोय, आपल्या बुद्धीपर्यंत किती जाऊ देतोय, याला खरं महत्त्व असतं. आम्ही 2006 पर्यंत आळंदीत राहायचो आणि तिथे एक शेटजी, शहा नावाचे शेटजी होते. ते पुण्याला चालले होते आणि बसस्टॉपवर उभे होते आणि एक माणूस आला आणि त्या शहांना अतिशय घाणेरड्या शिव्या द्यायला लागला. परंतु हे शहा ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. त्यांचे लक्ष इकडे तिकडेच होतं. ते अजिबात त्या माणसाला प्रतिसाद देत नव्हते, रिॲक्शन अजिबात नव्हती त्यांची. शेवटी कंटाळून तो माणूस गप्प बसला, निघून गेला. सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हा कोणती व्यक्ती आपल्याला वाईट बोलत असते, कोणती व्यक्ती शिव्या देत असते, तेव्हा आपण ते आत किती घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. आणि जेव्हा आपण ठरवतो की मी आतमध्ये कोणतीही गोष्ट जाऊ देणार नाही, तेव्हाच मन आपलं स्थिर राहतं, आपली बुद्धी स्थिर राहते आणि आपण चांगले विचार करायला प्रवृत्त होत असतो. आता हे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय? आजकाल आजूबाजूला बऱ्याच माणसांशी आपला संपर्क येत असतो. अगदी कुटुंबात सुद्धा बऱ्याच व्यक्ती आपल्या संपर्कात येत असतात. आईवडील असू दे, मुलं असू देत, भाऊ बहीण असू देत, यांचा संपर्क आपल्याशी येत असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वादविवादाचे प्रसंगसुद्धा येत असतात आणि आपण आपल्या इगोला कवटाळत असतो आणि ती भांडणं विकोपाला जात असतात. इथे कोणीच माघार घ्यायला तयार नसतं. परंतु जशी तुमची बौद्धिक लेवल वाढायला लागते तसं तुमच्यामध्ये एक प्रगल्भता यायला लागते आणि तुमची चूक जरी नसली तरी तुम्ही चूक मान्य करून मोकळे होता आणि आपल्या कामाला लागता. जसं जसं माणसाच्या बुद्धीचा स्तर खाली खाली जातो तसं तसं त्या माणसाची कधीच कुठलीच चूक होत नसते असं त्याला वाटत असतं. आणि जसं तुमच्या बुद्धीचा स्तर वरती जातो तसं तसं तुम्ही अगदी छोट्या चुका जरी केल्या, नगण्य जरी असल्या, तरी मोठ्या मनाने त्या चुकांची माफी तुम्ही दुसऱ्याकडे मागायला लागता. आणि जेव्हा तुम्ही चुकांची माफी मागायला लागता तेव्हाच तुमच्या मनामध्ये एक शांती यायला लागते, तुमची बुद्धी शांत व्हायला लागते, तुमचे विचार प्रगल्भ व्हायला लागतात आणि बुद्धी पण शांत चित्ताने विचार करायला लागते. कारण विचारात्मिका बुद्धी असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. जी विचार कोण करतं? बुद्धी विचार करत असते आणि मनाला प्रेरणा देत असते. आणि बुद्धी आणि मन एकदा शांत व्हायला लागलं, प्रगल्भ व्हायला लागलं, तर तुम्ही या जगाकडे अगदी मोठ्या अशा फ्रेममधून पाहायला लागता. तुमचं अंतरंग तुम्हाला चांगलं करायचं असेल, मन चांगलं करायचं असेल, तुमची बुद्धी छान करायची असेल आणि तुमच्या अंतरंगामध्ये विलक्षण असा आनंद तुम्हाला निर्माण करायचा असेल, तर एक ब्रॉड दृष्टिकोन ठेवून संपूर्ण जगातल्या व्यक्तींचं कल्याण कसं होईल, त्यांच्या शुभ इच्छा कशा पूर्ण होतील, या गोष्टींचा जर विचार केला आणि तशा इच्छा जर आपण इच्छिल्या तर त्याचा परिणाम आपल्या आतमध्ये आपसुकच व्हायला लागतो. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी या विश्वनियंत्याकडे पसायदान मागितलेलं आहे, सगळ्या जगासाठी मागितलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, माझ्या वागयज्ञाला तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. पण कुठलं? जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे जे दुष्ट आहेत त्यांचं पाप नष्ट हो. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढव, म्हणजे त्यांचं सत्कर्म वाढव. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, आणि संपूर्ण जगामधल्या प्राण्यांचं, मनुष्य प्राण्यांचं, व्यक्तींचं एकमेकांबद्दल प्रेम वाढव. आता जगात चाललंय काय? युद्ध चालली आहेत,
एखाद्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष अपरिमित युद्ध एखाद्या राष्ट्रावर लागतोय, लाखो माणसं मरतात, एकमेकांबद्दल नुसता दुस्वास चाललेला आहे, नुसतं पॉलिटिक्स आणि त्याच्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातोय, मारला जातोय. इथे कुठे प्रेम राहिलं? त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊलीने या आपल्या माऊलीने त्या विश्वनियंत्याकडे संपूर्ण जगाचं कल्याण होण्यासाठी, त्याच्या इच्छा शुभ होण्यासाठी, त्याचं मन चांगलं होण्यासाठी पसायदान त्या विश्वनियंत्याकडे मागितलं आहे बघा. आणि जर असं पसायदान माऊलीच्या हृदयाने ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वनियंत्याकडे मागितलं असेल, तर तो भाव आपल्या जर मनामध्ये जर आपण जागृत केला तर किती छान वाटेल. आपलं मन छान होईल, आपली बुद्धी छान होईल आणि आपल्या शरीरामध्ये एक वेगळी व्हायब्रेशन्स, आध्यात्मिक व्हायब्रेशन्स व्हायला लागतील. आणि आपलं मन आणि बुद्धी स्थिर झाल्यामुळे आपण डिप्रेशन आणि स्ट्रेसपासून कोसो दूर राहू. त्यामुळे आपल्या जीवनाची बैठक ही आध्यात्मिक तर असावीच, परंतु आपण या जगासाठी काय मागावं, या जगाचा चांगला विचार कसा करावा आणि भ्रष्टाचारमुक्त आपलं जग कसं व्हावं, किंवा आपला भारत देश, या भारत देशातली माणसं भ्रष्टाचारमुक्त कशी होतील आणि त्यांचं मन या देशासाठी ओतप्रोत प्रेमाने कसं भरेल, अशी जर प्रार्थना आपण विश्वनियंत्याकडे सगळ्यांनी केली तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर होताना आपल्याला नक्कीच दिसेल. त्या पॉझिटिव्ह एनर्जीज, व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत जातील आणि ते कधीतरी भ्रष्टाचार न करण्याचा विचार करतील, आपल्या देशाचा चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतील आणि आपला देश पुनश्च राजमार्गावरून धावायला लागेल अशी मला खात्री वाटते.